जोरदार पाऊस सुरू झालेला आहे आणि आपण चाललो आहोत टुवर्ड्स भिवपुरी वॉटरफॉल, जो आहे कर्जत मुरबाड रोडवर. म्हणजे इकडूनच आपण बदलापूर साईडला पण बाहेर पडू शकतो आपल्या घराकडे डोंबिवली. इथून एक 5 किलोमीटर आहे भिवपुरी वॉटरफॉल. थोड्या वेळात पोचू आणि मग बघू कसा आहे भिवपुरी वॉटरफॉल. तर आलेला आहे कर्जतचा फेमस हडप वडापाव. ते राईट साईडला बघा, तुम्हाला दिसेल. तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला असेल फार्म हाऊसचा, तर त्यामध्ये मी सांगितले तुम्हाला. हे बघा इकडे आहे. तर इथे आहे वॉटर क्रॉसिंग. बापरे, भयानक पाणी. गेली गाडी, गेली 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 गेली. आणि इथे एंट्रन्सवरच मित्रांनो तुम्हाला 100 रुपये पार्किंगचे द्यायचे आहेत अगर 4 व्हीलर आणली तर. आणि इकडे आहे भिवपुरी वॉटरफॉल्स. आणि हा माणूस आपल्याला घेऊन चाललाय, जो समोर बाईकवर आहे तो आपल्याला घेऊन चालला आहे पार्किंगकडे. पार्किंगवरून मला वाटतं थोडासा ट्रेक आहे वरती. चला इथे गाडी पार्क करून मी सांगतो तुम्हाला कुठे. मित्रांनो पार्किंग तर पाठी गेली, पण हा दादा बोलतो अजून पुढे अजून पुढे. मला वाटतं डोंगरातच घेऊन जाईल पार्किंग. नाही, इथे पार्किंग आहे. अच्छा, आपल्यासाठी मस्त खास पार्किंग आहे. मित्रांनो या काकांना आपल्याला हेल्प केलेली आहे. पार्किंगसाठी पैसे नव्हते, पण ते बोलले जाऊ दे, कमीत कमी पैसे घेतले. प्रेम राखतात मित्रांनो, फार प्रेमाळू गाव आहे. देऊ. तर हा बघा मित्रांनो, समोर आहे वॉटरफॉल. 10 मिनिटांचा ट्रेक आहे. फार सुंदर आहे. आणि गावातली माणसं पण खूप छान आहेत, सुंदर आहेत. 100 रुपये पार्किंगचे काय द्यायला वाटणार नाही. प्रॉपर ते वर तुम्हाला घेऊन येतात पार्किंगपर्यंत. चला कपडे चेंज करूया आणि निघूया वॉटरफॉलकडे. अरे बापरे, फार मोठी उतरण होते. चला, इथून 10 मिनिटांचा ट्रेक आहे आणि तो आहे समोर भिवपुरी वॉटरफॉल. मस्त व्ह्यू आहे इथला. वा, बकऱ्या चरतात इथे. ते भिवपुरी फॉलच्या खालीच एक रिसॉर्ट आहे, वॉटर पार्क नाही, रिसॉर्ट आहे सॉरी. आतमध्ये स्विमिंग पूल आहे, ते ऑप्शन पण आहे तिथे. मस्त. इथे हा वॉटरफॉलचा पाणी याच नदीतून येत आहे आणि इथे चाललेली आहे खाली पार्टी. मस्त नदीच्या किनारी देव. आणि इथे आहे एक छोटासा फॉल आहे, मजा करण्यासाठी भरपूर आहे. आणि तो आहे ह्यूज भिवपुरी वॉटरफॉल. थोडी इथे मजा मस्ती करून जाऊया पुढे.
चला इथे थोडीफार मजा केली. आता जाऊया वर, जो मेन वॉटरफॉल आहे तिकडे जाऊया. हा चला, तो आहे वॉटरफॉल आणि आपण चाललो तिथून ट्रेक करत. एवढा हार्ड ट्रेक नाही, इझी ट्रेक आहे. देव पण चाललाय. मम्मीने सांगितलं ना भिजायला. मग आजारी पडल्यावर मम्मीलाच घेऊन जा डॉक्टरकडे. चला, पब्लिक आहे खूप, गर्दी पण आहे. दगडाचा खडतर रस्ता आहे, खडकर रस्ता. चला, एवढासा थोडासा ट्रेक आहे, पोचल्यावर दाखवतो. हा, सगळे पिकनिकला आले तिकडे. मस्त हा वॉटरफॉलचं पाणी इथे खाली येतं. इथे पण एन्जॉय करू शकता, वर पण जाऊ शकता. तो आहे मेन फॉल. चला वर जाऊन बघूया मेन वॉटरफॉल. दम लागला म्हणजे थोडासा चढाण पण आहे ना. नाही, मला जायचंय वर. ते काय, अरे बा, तिकडे सगळेजण एन्जॉय करतायत. हा, एन्जॉय होती मित्रांबरोबर, एन्जॉय होत नाही. अच्छा, मला दीपिका वर जायला नाही, मग इथूनच आहे मला वाटतं. इथपर्यंतच जाऊ शकतो आपण. वॉटरफॉल तर वरून येतोय, इथपर्यंत येऊ शकतो. इथून पण वर जाण्यासाठी अजून वर रस्ता आहे. वॉटरफॉलला जायचं असेल तर ट्रेकिंग ही करायलाच लागते, कारण वॉटरफॉल असतात जंगलामध्ये. पण काय नजारा आहे, एक नंबर, मस्त वाटते. हा, अच्छा, हे दोघे पाठी राहिले. मग या ना, चढून ये. हा, चढ, शाबास. हा, पत्थर बघ नीट. इथे तर हा आहे मित्रांनो तो अद्भुत नजारा. हा ब्युटी वॉटरफॉल. बापरे, हे वरून येत आहे इथे फॉल. हा हा, अतिशय सुंदर. कॅमेऱ्यामध्ये एवढं हे नाही वाटणार, पण ॲक्च्युली बघतोय जेव्हा तेव्हा खूप जबरदस्त वाटतंय. वा. तर चला मित्रांनो, आपण वर त्या पॉईंटपर्यंत जाऊया. इथपर्यंत हे दोघे इथेच थांबलेत, कारण वरती थोडं रिस्की आहे, खूप चढाई आहे, स्लिपरी पण आहे. आपण प्रयत्न करूया जायला. और आज कुछ तूफानी करते हैं, ॲडव्हेंचर. स्वागत आहे तुमचं आपल्या ॲडव्हेंचर भरलेल्या ब्लॉग मध्ये. ओ भाई साहब, खूप कठीण चढाई आहे. आणि तिथे जस्ट आता एक खाली माणूस पडला. जबरदस्त स्लिपरी पण आहे इथे, थोडं रिस्की पण आहे. जपून पाय ठेवावे लागतात. हो, ब्लॉगिंग पण करायचं, ट्रेकिंग पण करायची, दोन्ही गोष्ट एकत्र होत नाहीत. तरी पण आपण जाऊया, कारण एवढे लांब येऊन वॉटरफॉल नाही दाखवला तर काय फायदा. वा, याला बोलतात वॉटरफॉल. जबरदस्त, मस्त आहे वॉटरफॉल. भिवपुरी वॉटरफॉल, कर्जत. चला अजून थोडं वर जायचा प्रयत्न करू. अजून पण वरती आहे वॉटरफॉल आणि हा रस्ता जातो तिकडे. हा लास्ट छोटासा ट्रेक आहे, लास्ट पॅच आहे ट्रेकचा.
चला फटाफट जाऊया. दिसतं एवढं इझी नाही मित्रांनो, खूप दगड आहेत, खडकर रस्ता आहे खूप. हो पोचलो, जस्ट थोडासाच आहे. ब्लॉगिंग इझी नाही, खूप मेहनत करायला लागते मित्रांनो. मी पण असंच युट्यूबर लोकांचं बघून बोललो सुरू करूया, पण त्यासाठी खूप कष्ट लागतात. फक्त ट्रॅव्हल कॅटेगरीसाठी. आणि फायनली आपण येऊन पोचलो आहे. बाप रे, खाली जत्रा भरली ही पहा. अरे बाप, खाली तर जत्रा भरली. खूप सुंदर वॉटरफॉल आहे मित्रांनो. सगळे लोक खूप मजा करतायत, अतिशय सुंदर. तर चला थोडा आतमध्ये जायचा प्रयत्न करूया, कारण गर्दी खूप आहे. गेलो असतो आता खाली. मित्रांनो पाठी बघताय तुम्ही भिवपुरी वॉटरफॉल कर्जत येथील. अतिशय सुंदर असा वॉटरफॉल आहे. आणि मी फर्स्ट टाइम म्हणजे असा ट्रेक करून एखाद्या वॉटरफॉलवर आलो असेल, म्हणजे प्रॉपर वॉटरफॉल जिथे जंगलामध्ये जो वॉटरफॉल असतो तिथे फर्स्ट टाइम आलो असेल. म्हणजे असे वॉटरफॉल कालू, देवकुंड, तसा त्या प्रकारामधला हा वॉटरफॉल आहे. असे छोटे मोठे भरपूर फिरलो आपण, पण हा वॉटरफॉल नेक्स्ट लेवल आहे. खूप मजा आली, अतिशय सुंदर. हा 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 तर चला मित्रांनो इथून निघूया. दीपिका आणि देऊ खाली बोर होत आहेत, आपल्याला बोलवतात फटाफट निघूया. तर बघितला तुम्ही हा भिवपुरी वॉटरफॉल, कसा वाटला नक्की सांगा. मस्त असा भिवपुरी वॉटरफॉल. चला निघूया. तर आता उतरताना हालत खराब होणार आहे, कारण उतरताना पाय स्लिप होतो. आपल्याला पाय हात टेकत उतरायला. पण फॅमिली सोबत चिल करण्यासाठी मस्त छोटासा स्पॉट आहे. वरती खूप जरा रिस्की आहे, इथे मस्त आहे, फॅमिली सोबत चिल करू शकता तुम्ही. तर इथे जायचं आपल्याला खाली त्या शेडजवळ. इथूनच स्लाईड करून गेलो तर डायरेक्ट छपरावर नको, पण पाठ सोलून निघेल, छिलटे निघतील पाठीवरचे. हे दोघे इथे उभे आहेत, वाट बघतात. हा थोडा रिस्की पॅच आहे उतरायसाठी. आरामात. बापरे, दगड पकडून उतरूया. थांबा, चला आपण दुसऱ्या रूटने जाऊया. ते लोक ट्रॅफिक जाम करून आहेत. इथून बसून असं उतरून थोडीफार ट्रेकिंग आपल्याला पण येते.
चला पोचलो आहोत आपण खाली. काय झालेलं ओरडण्यासारखे? काय टाइमपास किती करताय? वॉटरफॉल बघायला गेलेलो. तर चला आता वॉटरफॉलवरून खाली उतरलोय. आता निघूया घरच्या रस्त्याकडे. 3 वाजलेत. जायला कमीत कमी 4-4:30 होती. खूप मजा आली. खूप सुंदर असा वॉटरफॉल होता. यांना पण विचारू कसं वाटलं. कसं वाटलं? हा, एक नंबर. मस्त वॉटरफॉल होता. खूप मजा आली आणि एवढं रिस्की पण नाही. तर आलो, कपडे चेंज केले, आता गाडीत बसलो आणि आता निघालो आपण घरी जाण्यासाठी. तर खूप मजा आली. मस्त वॉटरफॉल होता. आता इथून गावातून बाहेर पडतो आपण. रस्ता खूप नॅरो आहे का, त्यामुळे एकच गाडी पास होते. तर यांची वाट बघूया. गाड्या क्रॉस झाल्या की आपण पण निघूया. मेन गोष्ट सांगायची राहिली, या गावातली माणसं फार गोड आहेत. मस्त एकदम सपोर्ट करतात पार्किंगसाठी, गाड्या वगैरे हँडल करण्यासाठी. खूप सपोर्टिव्ह लोक आहेत. म्हणजे असं आडून धरत नाही. गाववाले लोक खूप छान सपोर्ट करतात मस्तपैकी. काय प्रॉब्लेम आला ते बोलतात आम्हाला सांगा, आम्ही सॉल्व्ह करून देऊ. 7 वाजेपर्यंत तिथे तुम्हाला सगळे लोक असतात. काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना सांगायचं, ते सॉल्व्ह करून देतात. बाकी इथे म्हणजे असं दुसरी काय फालतू घटना घडत नाही ते या गाववाल्यांच्या कंट्रोलमुळे. हीच एक मोठी गोष्ट होती. छान आहेत गाववाले. तर देव मागे मस्त आडवा झोपलेला आहे. मस्त ताणून दिले आणि आपण पोचलो आहोत शेडोंग टोल. इथून एक्सप्रेस पकडू डायरेक्ट तलोजा MIDC घरी. तर चला मित्रांनो, एक्सप्रेसवर चढलो आहोत आपण आणि आता चाललो आहोत घरी. तर हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल, मजा आली असेल तर नक्की लाईक करा आणि भिवपुरी वॉटरफॉल तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मला कमेंटमध्ये. तर मला तर खूप मजा आली यार. मस्त सुंदर असा वॉटरफॉल होता. खूप मजा आली, धमाल. तर चला जाऊया घरी. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.